नमस्कार. मी वैद्य सायली उदय बर्वे. अनिलायन या उपक्रमाअंतर्गत आज आपण बघणार आहोत कास चिकित्सा अध्यायातील श्लोक क्रमांक 53 ते श्लोक क्रमांक 64. सगळ्यात आधी आपण बघूया श्लोक क्रमांक 53 ते श्लोक क्रमांक 56. याच्यामध्ये एक अवलेह कल्पना सांगितलेली आहे, चित्रकादी अवलेह. चित्रकम पिप्पली मूलम व्योषम हिंगू दुरालभाम शटीम पुष्करमूलं च श्रेयसीं सुरसां वचाम भारंगीं छिन्न रुहां रासनां शृंगीं द्राक्षाच कार्षिकान् कल्कान् अर्धतुलाक्वाथे निदिग्ध्याः फलविंशतिं दत्वा मत्स्यण्डिकायाश्च घृताच्च कुडवं पचेत् सिद्धं शीतं पृथक् शौद्र पिप्पली कुडवान्वितं चतुष्पलं तुगाक्षिर्यात् चूर्णितं तत्र दापयेत् लेहयेत् कासहृद्रोग श्वासगुल्म निवारणम इति चित्रकादी लेहा. सगळ्यात आधी ह्याच्यातली थोडी मान परिभाषेतली काही परिमाणं आली आहेत, त्याचे प्रमाण काय काय ते लक्षात घेऊया. एक शब्द आलाय कर्ष. एक कर्ष म्हणजे 1 तोळा, म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं साधारणतः 12 ग्रॅम. दुसरा एक शब्द आलेला आहे एक पल. पल म्हणजे 4 कर्ष, म्हणजे थोडक्यात 48 ग्रॅम. अजून एक शब्द पुढे आलाय कुडव. एक कुडव म्हणजे 16 कर्ष. आणि एक शब्द आला इथे द्रोण. एक द्रोण म्हणजे साधारण 1024 तोळे किंवा 1024 कर्ष. आता आपण बघूया की श्लोकामध्ये ह्या प्रमाणामध्ये कोणकोणते घटक घेऊन आपल्याला हा अवलेह बनवायचा आहे. सगळ्यात आधी एक कल्क तयार करायला सांगितलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक चूर्ण हे 1 कर्ष प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. चूर्ण काय काय आहेत बघूया. चित्रक, पिप्पली मूल, व्योष. व्योष म्हणजे त्रिकटू, म्हणजे सुंठ, मरीचा आणि पिप्पली. त्याच्यापुढे आहे हिंगू. जेव्हा कोणत्याही प्रकारच्या कल्कामध्ये असा हिंगू घटक म्हणून वापरायचा असतो तो तेव्हा नेहमी गाईच्या तुपामध्ये भाजून घेणं अपेक्षित असतं. त्याच्यापुढे आहे दुरालभा. शटी म्हणजे कापूर काचरी. पुष्करमूल. श्रेयसी. श्रेयसी म्हणजे गजपिप्पली. सुरसा म्हणजे तुळस. वेखंड. भारंगी. छिन्नरुहा. छिन्नरुहा म्हणजे गुडूची. रासना. कर्कट शृंगी आणि द्राक्षा. द्राक्षा म्हणजे इथे मृदुलिका. ही आत्ताची ही जी सगळी आपण घटक द्रव्य बघितली, ही 1-1 कर्ष प्रमाणामध्ये घ्यायची आहेत आणि त्याचा कल्क तयार करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय अर्धतुलाक वाथे. ह्याचा जर आपण टीकेमध्ये रेफरन्स बघितला तर ते द्रोणार्ध म्हणजे अर्धा द्रोण पाणी घेऊन त्याच्यामध्ये निदिग्ध्या हा कंटकारीचं पंचांग घेऊन त्याच्यापासून आपल्याला काढा तयार करायचा आहे. काढा तयार करताना, कोणत्याही प्रकारचा क्वाथ तयार करताना जेव्हा उल्लेख केलेला नसतो तेव्हा आपल्याला गृहीत असं धरायचं असतं की त्याचं 1/4 रिडक्शन करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर त्या काढ्यामध्ये सांगितलंय फलविंशतिं मत्स्यण्डिका, म्हणजे 20 पल म्हणजे साधारण 80 तोळे आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालायचे काढ्यात आणि ती साखर त्याच्यामध्ये विरघळून त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. त्याच्या पुढे एक ओळ आहे घृताच्च कुडवं पचेत. ही ओळ आलेली आहे वरती जो कल्क आहे सांगितलेला त्याच्यासाठी. वरती जो तयार केलेला आपण कल्क आहे तो देशी गाईच्या तुपावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मग तो कल्क त्या काढ्यामध्ये घालायचा आहे. जो तयार केलेला काढा असेल, काढा आणि साखर यांचा जो पाक केलेला असेल त्याच्यामध्ये हा तुपावर भाजून घेतलेला कल्क आपल्याला घालायचा आहे आणि अवलेह कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. अवलेह कन्सिस्टन्सी एकदा झाली की त्याच्यानंतर तो गॅसवरून खाली उतरवून घ्यायचा आहे आणि थंड करायचा आहे. हा थंड करत असतानाही सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मध, पिप्पली चूर्ण आणि वंशलोचन चूर्ण हे आपल्याला 16 तोळे प्रमाणामध्ये आपल्याला घालायचे, म्हणजे 16 कर्ष प्रमाणामध्ये आपल्याला घालायचे. म्हणजे आपला तयार होतो चित्रकादी लेह. आता ह्या चित्रकादी लेहाचा उपयोग आपल्याला कुठे कुठे करायचा त्यांनी सांगितलंय. कास, हृदरोग, श्वास आणि गुल्म या रोगांमध्ये आपण हा चित्रकादी अवलेह रुग्णांकरता वापरू शकतो. पुढे आहे श्लोक क्रमांक 57 ते श्लोक क्रमांक 62. अगस्त्य हरितकी
हा कल्प आपल्याला इथे सांगितलेला बघायला मिळतो. श्लोक काय बघूया आधी. दशमूलीं स्वयं गुप्तां शंखपुष्पीं षटीं बलां हस्ती पिप्पली अपामार्ग पिप्पली मूल चित्रकान भारंगी पुष्कर मूलं च द्विपलांश यवाढकं हरितकी शतं चैकं जले पंचाढके पचेत यवैः स्विन्नैः कषायं तं पूतं तच्च अभयाशतं पचेत गुडतुलां दत्वा कुडवं च पृथक् घृतात् तैलात् स पिप्पली चूर्णात् सिद्ध शीते च माक्षिकात् लीह्यात् द्वे चाभये नित्यम् अतः खादेत रसायनात् तद्वलिपलितं हन्ति वर्णायुर्बलवर्धनं पंचकासान् क्षयं श्वासं हिक्कां च विषमज्वरम् हन्यात् तथा अर्षो ग्रहणे रुद्रोगा रुचिपीनसान् अगस्त्य विहितं श्रेष्ठं रसायनमिदं शुभम् इति अगस्त्य हरितकी. महर्षी अगस्त्यांनी सांगितलेला हा कल्प आहे, म्हणून याचं नाव आहे अगस्त्य हरितकी. आणि हे आज आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या रुग्णांमध्ये रसायन स्वरूपांमध्ये वापरलेलं बघायला मिळतं. हे कसं बनवतात हे आता आपण बघूया. सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे दशमूळ, कपिकच्छू, शंखपुष्पी, कचोर, बला, गजपिप्पली, अपामार्ग, पिप्पली मूल, चित्रक, भारंगी आणि पुष्करमूल हे 2 पल प्रमाणामध्ये म्हणजे 8 तोळे प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचे. आणि त्याच्याबरोबर घ्यायचं आहे यव आढकम म्हणजे 1 आढक 256 तोळे यव. आणि त्याच्याबरोबरीने आपल्याला घ्यायचे आहे हरितकी शतम म्हणजे 100 हिरड्याची फळ. या सगळ्या घटकांची आपल्याला एक पोट्टली बांधायची आणि ती जले पंचाढके पचेत म्हणजे 5 आढक पाणी घेऊन त्याच्यामध्ये ते शिजवायचे. पुढे म्हटलंय यवैः स्विन्नैः कषायम म्हणजे जेव्हा आपल्याला त्यातले जव हे शिजलेले दिसतील त्याच्यानंतर त्यामधल्या ज्या हिरड्याची फळं आहेत 100 हिरड्याची फळं त्याच्यात ठेवलेली असतात ती बाहेर काढून घ्यायची आहेत. आणि काढा गॅसवरनं उतरून गाळून घ्यायचं आहे आपल्याला. हरितकीची ती जी फळं असतील ती थंड झाली की त्या फळातली बी काढून टाकायची. बी काढताना फळ हे शक्यतो जास्त त्याचे तुकडे होणार नाहीत आणि जास्तीत जास्त तसंच राहील असा प्रयत्न करायचा आणि हळूवार ती बी काढून घ्यायची. अशी जी बी काढलेली हिरड्याची फळं असतील ती आपल्याला यमक स्नेहामध्ये म्हणजे गाईचं तूप आणि तिळाचं तेल हे प्रत्येकी 16-16 तोळे प्रमाणामध्ये घेऊन त्याच्यामध्ये ती हरितकीची फळं असतील ती भाजून घ्यायचीत जेणेकरून ती परत त्या काढ्यामध्ये घालून अवलेहाची जेव्हा कन्सिस्टन्सी तयार होईल तेव्हा त्याचं स्ट्रक्चरल डॅमेज जास्त होणार नाही. ह्यासाठी म्हणून आपल्याला ती आधी तेल आणि घृत या यमक स्नेहामध्ये आधी भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर जो आपण काढा गाळून घेतलेला असेल त्या गाळून घेतलेल्या काढ्यामध्ये आपल्याला 100 तोळे म्हणजे 1 तुला म्हणजे 100 तोळे गूळ घालायचा आहे आणि त्याचा पाक करून घ्यायचा आहे. गूळ त्या काढ्यामध्ये विरघळून पाक तयार झाल्यानंतर आपण यमक स्नेहामध्ये भाजून घेतलेली जी हरितकीची फळं असतील 100 हरितकीची फळं ती त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि अवलेह कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला ते गॅसवरती हळूहळू ढवळत शिजवत राहायचे. अवलेह कन्सिस्टन्सी मिळाली आपल्याला की ते गॅसवरून खाली काढून घ्यायचे आणि थंड करायचे. पूर्ण थंड करत असताना इथे लक्षात घ्या परत ते आपल्याला सगळं जे मिक्सचर झालेलं असेल ते ढवळत राहायचे. ते थंड झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायला सांगितली आहेत प्रक्षेप द्रव्य 2 ती आहेत मध आणि पिप्पली चूर्ण. हे घालत असतानाही त्याचं प्रमाण दिलेलं आहे 16-16 तोळे. 16 तोळे मध घालायचं आहे, 16 तोळे पिप्पली चूर्ण घालायचं आहे. आता इथे हे सगळं वाचत असताना आपल्याला लक्षात येतं की वरती आपल्याला जी हरितकी भाजून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आहे 16 तोळे घृत, 16 तोळे तिळाचं तेल, परत इथे आलं 16 तोळे मध. आपण नेहमी बघितलेलं असतं की तूप आणि मध समप्रमाणात घ्यायचं नाही आहे, पण ह्याचा जर आपण टीकेमध्ये रेफरन्स बघितला तर आपल्याला लक्षात येतं द्रव्य संयोगामुळे म्हणजे ही संपूर्ण द्रव्य एकत्रितरित्या त्या
रसायनामध्ये अवलेहामध्ये उपस्थित असल्यामुळे जरी इथे तूप आणि मध हे समप्रमाणात असले तरी ते विरुद्ध होत नाहीत, कारण ह्याच्यामध्ये बाकीच्या द्रव्यांचा पण संयोग त्यांच्याबरोबर झालेला आहे. आता हे जे संपूर्ण तयार होतं आपलं अवलेह, त्याला म्हटलं जातं अगस्त्य हरितकी. आता ह्याचं पुढे त्यांनी प्रमाण दिलंय की किती घ्यायचं एका वेळेला, त्याचं डोसेज काय आहे. लिह्यात द्वेच अभये नित्यम अतः खादेत रसायनात. म्हणजे त्यांनी म्हटलं आता हे जे आपलं संपूर्ण रसायन तयार होईल त्यातल्या 2 हिरड्याची फळं एका वेळेला रसायन काळी म्हणजे सकाळी उपाशीपोटी त्या रुग्णाने घ्यायचेत. आता हे करत असताना त्यांनी 2 शब्द इथे वापरलेत, लिह्यात आणि खादेत. म्हणजे 2 हरितकीच्या फळांबरोबरीचा जो आलेले बाकीची घटक द्रव्य असतील ती अवलेह फॉर्ममध्ये असणार आहेत, त्याचं आपल्याला चाटण घ्यायचं आहे. बरोबरीनेच ती 2 जी हरितकीची फळं असतील ती खायची आहेत, असा याचा अर्थ होतो. आता ह्याचा उपयोग कुठे कुठे होतो ते खाली दिले बघा. वलीपलितम हंती, म्हणजे जे अर्ली एजिंगचे साईन्स आपल्याला आता दिसतात की चेहऱ्यावरती खूप रिंकल्स असतील किंवा अकाली केस पांढरे होत असतील, तर अशा आजारांमध्ये आपल्याला ह्या रसायनाचा खूप जास्त उपयोग होतो. दुसरं त्यांनी म्हटलं वर्ण आयु बलवर्धनम, म्हणजे कॉम्प्लेक्शन सुधारण्यासाठी, आयुष्कर तसंच बल वाढवण्यासाठी सुद्धा हे रसायन उपयोगी आहे. आणि त्याच्यानंतर कोणकोणत्या रोगांमध्ये याचा स्पेसिफिक उल्लेख आहे ते दिलंय. 5ही प्रकारचे कास, क्षय, श्वास, हिक्का, विषमज्वर, अर्श, ग्रहणी, हृदरोग, अरुची, पीनस ह्या आजारांमध्ये सुद्धा आपण हे रसायनार्थ रुग्णाला वापरू शकतो असं म्हटलंय. पुढचा श्लोक आपण आता बघूया. श्लोक क्रमांक 63. सैंधवम पिप्पलिम भारंगीम शृंगवेरम दुरालभाम दाडिमामलेन कोष्णेन भारंगी नागर अंबुना. ह्याच्यामध्ये काय काय घटक आलेत बघा चूर्णांमध्ये. सैंधव, पिप्पली, भारंगी, शृंगवेर म्हणजे इथे अर्द्रक किंवा इथे लक्षात घ्यायचं ना सुंठ असे आपण लक्षात घेऊ शकतो. दुरालभा ह्यांचं समप्रमाणामध्ये चूर्ण घ्यायचे आणि ते डाळिंबाच्या रसाबरोबर सेवन करायचे असं सांगितलंय. किंवा दुसरा एक कल्प आलाय त्याच्यामध्ये भारंगी आणि सुंठ ह्याच्या चूर्णाने सिद्ध केलेलं पाणी हे आपल्याला कोमट असताना प्यायचे. पुढे आहे श्लोक क्रमांक 64. पिबेत खदिरसारम वा मदिरा दधिमस्तुभिः अथवा पिप्पली कल्कम घृतभृष्टम ससैंधवम. ह्याच्यामध्ये 2 कल्प आलेत आणि ज्याचं अनुपान आपल्याला एकच सांगितलंय, मदिरा किंवा दधिमस्तू. 2 कल्प कोणते आहेत? एक पहिलं आहे खदिरसार आणि दुसरा आहे पिप्पली कल्क घृतभृष्टम ससैंधवेन. खदिरसार म्हणजे खदिराचा काष्ठ भागाचा सार मधला पोर्शन, खदिर काष्ठ सार ह्याचं चूर्ण घ्यायचंय आपल्याला. खैराच्या झाडाचा खोडाचा मधला भाग, सार भाग. किंवा दुसरा एक कल्प आहे पिप्पली कल्क, आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये किंचित सैंधव घालायचे, म्हणजे ते खारट होईल असं नाही. ह्या कल्पाची ॲक्शन थोडी वाढवण्याच्या उद्देशाने आपण त्याच्यामध्ये सैंधव फक्त नॉमिनल घालायचे. आणि ह्या दोन्ही गोष्टींचं अनुपान आपल्याला सांगितले मदिरा किंवा दधिमस्तू. दधिमस्तू म्हणजे दह्यावरचं पाणी, निवळ एक प्रकारची आपण म्हणतो, ती ताकावर किंवा दह्यावर येते ती निवळ. आणि एक म्हटले मदिरा. आता इथे लक्षात घेताना मदिरा ह्या गोष्टीचा अर्थ डायरेक्टली अल्कोहोल म्हणून आपण कोरिलेट करणं अपेक्षित नाही आहे. आपल्या ग्रंथांमध्ये संधान कल्पना बऱ्यापैकी प्रमाणामध्ये सांगितल्या गेल्यात. त्याच्यामध्ये असेल मदिरा, मद्य, वारुडी अशा वेगवेगळ्या नावांनी आपल्याला संधान कल्पना बघायला मिळतात. तर ह्या ज्या सगळ्या संधान कल्पना आहेत, आसवरिष्ठ असतील मग त्याच्यामध्ये, ही सगळी सेल्फ जनरेटेड अल्कोहोल असतात. त्याच्यामुळे आत्ताचे ज्या अल्कोहोल बरोबर आपण ह्या संपूर्ण संधान कल्पना कोरिलेट करू शकत नाही. आत्ताची जी सगळी अल्कोहोल्स असतात ही डिस्टिलेशन प्रोसेसमधून बनवलेली असतात. व्हेअरॅज आपल्या ग्रंथांमध्ये जी अपेक्षित मद्यकल्पना, संधान कल्पना ह्या सांगितलेल्या आहेत, ह्या सेल्फ जनरेटेड अल्कोहोल असतात. त्याच्यामुळे इथे लक्षात घेताना मदिरा ही एक संधान कल्पना, सेल्फ जनरेटेड अल्कोहोलचा घटक आपल्याला इथे घ्यायला सांगितलेला आहे. एवढं सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आत्ताच्या ज्या अल्कोहोलला आपण त्याला कम्पेअर करू नये एवढंच मला ह्यातून म्हणायचं आहे.
ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपण एकदा परत बघूया. खैराच्या खोडाचं सारभाग किंवा पिप्पलीचा कलकल जो तुपात भाजून घ्यायचा आहे, किंचित त्याच्यामध्ये सैंधव घालून, ह्याचं आपल्याला त्याला अनुपान दिलं आपल्याला मदिरा किंवा दधिमस्तू, ह्याच्याबरोबर आपल्याला तो घ्यायचा आहे, तर ह्याचा कासामध्ये उपयोग होईल असं म्हटलं गेलंय. धन्यवाद.